नमस्कार, अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त झणझणीत गावरान मटण. गावरान मटण कसं बनवायचं ते इथे आपण पाहूया. तिथे आपण 1 किलो मटण आणलेलं आहे. 1 किलो मटणमध्ये आपण हळद घालूयात. हळद 1 चम्मच घालून घेऊयात आणि मीठ घालून घेऊयात. मीठ 1 चम्मच घालून घेऊयात. तिथे 1 ते 1.5 चम्मच आपण मीठ घालून घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं आपण मटणला लावून घ्यायचं आहे. 2 पाण्याने आपण मटण धुवून घेतलेलं आहे त्याने आणि मोठे मोठे मटणला आपण कापूनसुद्धा घेतलेले आहेत. तर त्यानंतर इथे आपण लसूण सोलून घेतलेले आहेत आणि एक मोठा टमाटर इथे कापून घेतलेला आहे. तर ही सगळी आपण तयारी करून घेतली. त्यानंतर इथे आपण एक कुकर ठेवूयात. कुकरमध्ये लसूण ठेचून घालूयात. त्यानंतर टमाटर ही बारीक बारीक चिरून आपण इथे घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनटासाठी हे परतून घेतलं की आपले टमाटे मऊ झाले की त्यामध्ये आपण हे मटण घालायचं. तर इथे आपण मटण घालून घ्यायचं आहे. मटणला ऑलरेडी आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. मस्त अशी परतून घ्यायची. 2 ते 3 मिनटासाठी हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथे पाणी सुटेल मटणाला, तोवर आपण ह्याला गॅसचा हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 2 ते 3 मिनटानंतर यामध्ये मस्त अशी पाणी सुटते. इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी पाणी सुटलेलं आहे मटणला. अगदी व्यवस्थित आणि एकदम मस्त अशी लागते. एकदम सोलापुरी स्टाईलमध्ये आपण ही मटण रेसिपी इथे बनवणार आहे. मग झणझणीत मटण गावरान आमटी इथे बनवणार आहे आपण. एकदम भन्नाट आणि अप्रतिम चवीची आपली ही मटण रेसिपी आहे. तर 1 किलो मटणाचा आपण इथे रेसिपी बनवत आहे आणि 1 किलो मटणाचा झणझणीत करी कसा बनवायचा इथे पाहूयात. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. आता आपण यामध्ये दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मस्त याला आपण कुकरची शिट्टी लावून घ्यायची. आता कुकरचा झाकण लावून घ्यायचा, बंद करून घ्यायचा आणि 2 ते 3 शिट्ट्या आपण यावर काढून घेऊयात. कमीत कमी 4 शिट्ट्या आपण याचे काढूयात. मटण शिजायला थोडासा वेळ लागतो. तर 4 शिट्ट्यानंतर आपण याला खाली उतरून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी मटण शिजलेलं आहे आणि भन्नाट तयारही आहे आणि व्यवस्थित इकडे कलरही पाहू शकता एकदम पिवळा आणि मस्त अशी शिजलेला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि पिवळाही कलर आलेला आहे. कारण आपण यामध्ये हळद घालून घेतली त्यामुळे मस्त मटण सूप तयार आहे. आता तुम्हाला सूप प्यायचं असेल, जर तुम्हाला पाय वगैरे दुखत असेल तर त्याचा सूप तुम्ही पिऊ शकता. आता इथे आपण एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण अद्रक लसूणचा पेस्ट यामध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे. खोबरं बारीक कापून ते मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे आणि त्याचा पेस्ट बनवून घेतलेला आहे. ते आपण यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मस्त असं आपलं मटण हे शिजलेलं आहे ऑलरेडी. त्याला फोडणी द्यायची असते. एकदम चविष्ट चव अप्रतिम येते आणि झटपटसुद्धा आहे. तर आता आपण ही मटण जे शिजलेलं मटण आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर आपल्या घरात कोणाचे सांधी वगैरे दुखत असेल तर त्यांना आपण जे सुरुवातीला आपण जी उकळी काढून घेतली ती आपण सूप त्यांना द्यायचा. म्हणजे त्याचे आपले पूर्वजन सांगतात की त्यामध्ये खूप विटॅमिन्स आणि कॅल्शियम आहे. तर ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी उकळी फुटली की तुम्हाला जर सपक आमटी घ्यायची असेल तर तुम्ही काढू शकता. हे लहान मुलांसाठी. जर नको असेल तर त्यामध्ये आपण लाल तिखटऐवजी आपण काळा मसाला इथे वापरणार आहे. तर इथे घरगुती खमंग असा घरगुती बनवलेला काळा तिखट यामध्ये आपण घालून घेऊयात. इथे मस्त अशी उकळी फुटलेली आहे भाजीला. तर आता आपण यामध्ये काळा मसाला घालून घ्यायचा आहे. 2 ते 3 चम्मच इकडे आपण काळा मसाला घालून घेऊयात. किमान यामध्ये जास्त पाणी आहे तर त्यामध्ये रस्सा जितका असेल तेवढं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तिखट थोडंसं जास्त असलं तरच आपल्या ह्या मटणाच्या भाजीला एकदम झणझणीत असा चव येतो आणि भन्नाट असे लागते खायला. तर यामध्ये तिखट घालून घेतलं.
3 ते 4 चम्मच आपण इकडे तिखट घालून घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे पाहू शकता कलर एकदम भन्नाट आलेले आहे. ह्या मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज पहा माझ्या चॅनलवर. तर कशी वाटली ही रेसिपी मंडळी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या राज्यातून पाहताय नक्कीच कळवा. तर ही मटनची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा असा झणझणीत रस्सा. चला तर भेटूया नेक्स्ट भागात.